मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, सुष्मिता स्वानंदीकडे जाते आणि तिला फुगडी खेळण्यासाठी आग्रह करत असते. स्वानंदी नको म्हणत असते, पण सुष मात्र अजिबात ऐकत नाही आणि तिला फुगडी खेळण्यासाठी सरळ सरळ घेऊन येत असते. आता जेव्हा फुगडी खेळायला ह्या दोघी जणी सुरुवात करत असतात, त्यावेळेला मात्र सुषला माहिती असतं की स्वानंदीला ह्या सगळ्या गोष्टींचा फार त्रास होतोय आणि स्वानंदी मात्र ही फुगडी कधीही खेळू शकणार नाही हे सुद्धा तिला माहिती असतं. इथे स्वानंदीला फुगडी खेळायला अजिबात जमत नसतं. तिला चक्कर येत असते आणि त्याचबरोबर गरगरायला लागत असतं. पण हे माहिती असून सुद्धा सुष्मिता मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी घडून आणण्यासाठी ती तिच्याबरोबर फुगडी खेळत असते. आता मध्येच हात सुटल्यानंतर स्वानंदीला चक्कर यायला लागत असते आणि स्वानंदीला चक्कर आल्यानंतर तेवढ्या समर जातो आणि समर पडणाऱ्या स्वानंदीला इथे वाचवत असतो आणि हात देत असतो. आणि स्वानंदी मात्र इथे पडताना वाचल्यानंतर आता सगळेजण पाहत असतात. सुष्मिता मात्र इथे आता खाली पडलेली असते आणि सुष्मिता मात्र इथे खाली पडल्यानंतर आपण पाहतो की आता ती म्हणत असते, मला कोणी हात देणार आहे की नाही. मग तेव्हा लगेच आजी म्हणत असतात, तुला एवढं काही झालेलं नाही आहे, तुझी तू उठू शकतेस. मग ती लगेच उठायला जाते, पण त्रास होत असताना आता मल्लिका म्हणत असते, ए जा रे, पटकन जाऊन तिला हात दे. मग आता ती ताबडतोब तिच्याकडे जाते आणि तिला ताबडतोब हात देत असते. आता मात्र ती उठत असते आणि उठल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, खरं सांगू का आई, हा जरी प्लॅन इथे फ्लॉप झाला ना, तरीसुद्धा आपण दुसरा प्लॅन नक्कीच अरेंज करू आणि ताईला त्रास होईल असंच काहीतरी करू. दुसऱ्या बाजूला आता सगळे वारकरी आजी आजोबा थकलेले असतात, सगळ्यांना भूक लागलेली असते आणि आजी म्हणत असतात, जा पटकन इथे फराळाची तयारी करा, भूक लागलेली आहे. आणि तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, हो सगळा फराळ रेडी आहे. मग आता इकडे ती तिच्या माणसांना फराळाकडे पाठवत असते, तर दुसऱ्या बाजूला मात्र वारकरी पुन्हा एकदा भजन म्हणायला सुरुवात करत असतात. आता भजन म्हणायला सुरुवात करत असताना इथे मात्र समरसुद्धा त्या लोकांबरोबर भजन म्हणायला पुढे पुढे येत असतो आणि भजन म्हणायला पुढे पुढे आल्यानंतर आता त्यांच्याच तालावर इथे समरसुद्धा नाचायला सुरुवात करत असतो, भजन म्हणायला सुरुवात करत असतो. जेव्हा हे सगळं काही होतं त्यावेळेला मात्र स्वानंदी समरकडे पाहतच असते. स्वानंदीला मात्र खूप जास्त आनंद होत असतो की समरसुद्धा एवढं छान पद्धतीने इकडे हे सगळं काही करत आहे, त्यामुळे तिलासुद्धा प्रचंड आनंद इथे आता झालेला असतो. एवढंच नाही तर हे सगळं काही होत असताना आता मात्र समर तिथल्या वारकऱ्यांबरोबर लगेचच फुगडीसुद्धा घालायला सुरुवात करत असतो आणि फुगडी घालायला सुरुवात केल्यानंतर आता मात्र स्वानंदी पाहतच असते की समर एवढ्या छान पद्धतीने इकडे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी होतो आणि हे सगळं काही करत आहे. आता एवढंच नाही तर दुसऱ्या बाजूला मात्र स्वानंदीचे जे काही माणसं आहेत इथे फराळ ते पास करणारे, ते सगळा काही फराळ इथे स्वानंदीकडे आणून दिलेला असतो. खरं तर हे पॅकिंगचे बॉक्स असतात. आता खरं पाहायला गेलं तर थोडंसं ऑर्डर्स दाखवले. आता मला सांगा, वारकरी आहेत मग त्यांच्यासाठी डिश वगैरे काहीतरी असायला हवं होतं, तर डिश वगैरे नसून इथे काय आहे तर बॉक्सेस दिलेत, दाखवायचं म्हणून दाखवतात. पण असो बरं का, आता एक एक करून बॉक्स दिल्यानंतर इथे श्लोक म्हणतात आणि श्लोक म्हणून झाल्यानंतर फराळ खायला सुरुवात करा असं सुद्धा सांगण्यात येतं. पण फराळ खायला सुरुवात करा असं सांगण्यात आल्यानंतर इथे बाबा लोक जे आहेत ते एक एक बॉक्स ओपन करतात आणि एक एक बॉक्स ओपन केल्यानंतर पाहतात तर काय त्यामध्ये मात्र फराळ नसतो. मग आता ते म्हणत असतात, अगं स्वानंदी हे काय आहे, हा प्रत्येक बॉक्स इथे मात्र रिकामाच आहे, यामध्ये कसलाही इथे फराळ नाही आहे. स्वानंदी म्हणत असते, असं कसं होईल, हे मात्र शक्यच नाही आहे. या बॉक्समध्ये मी स्वतःच्या हाताने इथे फराळ पॅक केला होता, असं होणं शक्यच नाही असं स्वानंदी म्हणत असते. तेव्हा मात्र इथे
अगं असं काय करतेस, याच्यामध्ये तर काहीच नाही. मग मलिका म्हणत असते, अगं स्वानंदी हे बघतेस का तू, काय झालेलं आहे. अगं बघ ना ते बिचारे वारकरी, त्यांना किती भूक लागलेली आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तर काहीच नाही आहे आणि त्याचबरोबर फराळसुद्धा नाही आहे. मग फराळ नसला तर ते कसे खाणार आहेत. अगं कोणाला शुगर बीपीचा त्रास असू शकतो, कोणाला मेडिसिन घ्यायच्या असू शकतात आणि तू एवढा हलगर्जीपणा कसा काय करू शकतेस. स्वानंदी म्हणत असते, अहो काकू पण मला पूर्ण माहिती आहे की मी त्यामध्ये बरोबर व्यवस्थित पद्धतीने सगळा फराळ पॅक करून आणला होता. अगं तू विसरली असशील गडबडीमध्ये, असं आज इथे मल्लिका म्हणत असते. स्वानंदी पॅनिक होते. राजवाड्यांना म्हणजे समरला म्हणत असते, काय करावं ते मला अजिबात कळत नाहीये. काय झालेलं असेल, असं कसं होऊ शकतं. पण मी तर मात्र फराळ बरोबर आणला होता, पण आता मात्र इकडे फराळ अजिबातच नाहीये. मग काय आणि कशा पद्धतीने इकडे हे सगळं काही मला कळतच नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता समर म्हणत असतो, तुम्ही जरा शांत बसणार आहात का. हे बघा काही एक होणार नाही, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा आत्ता जरी ह्या गोष्टीचा इथे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही मात्र त्रास अजिबातच करून घेऊ नका. हे बघा एक प्लॅन फसला म्हणून काय झालं, दुसरा प्लॅन माझ्याकडे व्यवस्थित रेडी आहे. आणि तेव्हा तो म्हणत असतो, ती म्हणत असते कसला प्लॅन आणि कोणता. तेव्हा समर म्हणत असतो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हे बघा हा जरी प्लॅन इथे फसला ना तरी सुद्धा मी प्लॅन बी नेहमीच रेडी ठेवतो. मी सुद्धा इथे सर्वांसाठी फराळ मागवला आहे. मग तो त्याच्या माणसांना लगेचच कॉल करतो आणि कॉल केल्यानंतर आता लगेचच इकडे तो सर्वांसाठी मागवलेला फराळ मागवत असतो. आता सर्वांसाठी मागवलेला जो काही फराळ आहे तो फराळ मागवल्यानंतर आता लगेचच सर्व काही जे वारकरी संप्रदाय आहे त्यांना मात्र इथे आता समोर तो फराळ देत असतो. आणि तो फराळ दिल्यानंतर सर्व वारकरी मात्र प्रचंड आनंदात असतात, प्रचंड खुश होत असतात. आणि त्यानंतर मात्र इथे मलिका आता तोंडावर पडलेली असते. आता वारकरी म्हणत असतात, खरं तर राजवाडे जावई बापू, खरं सांगू का, इथे ना आत्तापर्यंतचा असा जो काही फराळ आहे ना तो फराळ मात्र आम्ही कधीच खाल्ला नव्हता. एवढा सुंदर आणि अप्रतिम असा फराळ आहे. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र इथे स्वानंदी म्हणत असते, राजवाडे खरं खरं सांगा ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी आणि कशा पद्धतीने केल्या तेच मला काही कळत नाही. त्यावेळेला समर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम, आत्ता हे सगळं बोलणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं अजिबातच गरजेचं नाही आहे. तुम्हाला सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तुम्ही फराळ खा आणि त्यावर आपण नंतर जे काही बोलायचं आहे ना ते बोलूयात. आता मलिका म्हणत असते, बरं झालं बाबा समर, हे सगळं तू या पद्धतीने केलेलं आहेस, नाहीतर आता मात्र काय झालं असतं तेच काही कळत नाहीये. म्हणजे बघ ना, तो प्लॅन बी रेडी ठेवलास ते बरं झालं, नाहीतर स्वानंदीमुळे तर आता बिचारे हे लोक जे आहेत ना ते लोक मात्र इथे उपाशीच राहिले असते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे स्वानंदी विचारामध्ये हरवलेली असते. दुसऱ्या बाजूला आता आपण पाहतो इथे आपली आधिरा मात्र किचनमध्ये असते आणि किचनमध्ये तिनं आज रेजिओटो बनवणार असते. तेवढ्यातच आता इथे मंदाकिनी येते. मंदाकिनी आल्याबरोबर म्हणत असते, हे सगळं काय आहे, तू काय करत आहेस. आणि तेव्हा ती म्हणत असते, मी काय करत आहे म्हणजे मी ना आज एक वेगळा पदार्थ बनवते. अगं कसला आणि कोणता पदार्थ तू बनवतेस, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच ती म्हणत असते, हे बघा आई प्लीज जरा शांत बसणार आहात का तुम्ही, तुम्हाला शांत बसण्याची फार गरज आहे. अगं आपलं सात्विक भोजन जेवण्याची माझी फार इच्छा आहे. म्हणजे कसं ना, व्यवस्थित जेवलं पाहिजे आणि त्याचबरोबर तू अशा पद्धतीने जेवण कसं काय बनवू शकतेस तेच मला कळत नाही. साधं चपाती आणि भाजी बनवायचीस ना आई, तुम्ही ह्या जेवणाला कसं काय नावं ठेवू शकता ना तेच मला काही कळत नाही आहे. हे बघा असं नावं अजिबातच ठेवू नका, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. त्याबरोबर आपण पाहतो हे सगळं काही बोलल्यावर आता मात्र इकडे ती म्हणत असते, हे एकदा ट्राय करून बघा ना. मग आता ती तिथून निघून जाते आणि तिथून निघून गेल्यानंतर रोहन आलेला असतो. रोहन म्हणत असतो, आज चक्क माझी बायको किचनमध्ये काय करते. तेव्हा ती म्हणत असते, आज ना मी तुझ्याकरिता इथे एक पदार्थ बनवते, जो की पदार्थ तुला प्रचंड आवडेल. अगं कसला
अरे असं काय करतेस? रिझ्यूम मी बनवते. अरे तुला जमणार आहे का? हे बघ त्या कुकमधून बनवायला तुला जमणार नाही आहे. एक काम करतो मी ना ताबडतोब इथे ना काहीतरी ऑर्डर करतो. काहीतरी ऑर्डर केलं ना तर आपण मस्त एन्जॉय करूया, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तेव्हा तो म्हणत असतो, विश्वास असं नाही, पण तरीसुद्धा मला असं वाटतंय की इकडे मी ऑर्डर करतो. आणि तुला सांगू का, आपल्या घरामध्ये ना एकाचड एक असे कुक आहेत, पण सगळेजण इथे खूप छान जेवण बनवतात, पण तुला मात्र इकडे अजिबातच बनवता येत नाही. ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे ना. ताईला सुद्धा खूप छान इथे बनवता येतं आणि तुला मात्र काहीच बनवता येत नाही, असं मुद्दामून तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, आता जरा अतिच होतंय असं वाटत नाही का तुला? आता हिला राग आलेला असतो आणि हातामध्ये असलेला जो काही स्पून आहे तो स्पून मात्र इकडे ती फेकून देत असते. दुसरीकडे आपण पाहतो, आता स्वानंदीला तो खिचडी भरवत असतो आणि स्वानंदीला खिचडी भरवल्यावर म्हणत असतो, हे बघा स्वानंदी मॅडम, काळजी वगैरे करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. इथे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा अजिबात विचार करू नका, असं सुद्धा तो बोलत असतो. आणि स्वानंदी मात्र पुन्हा एकदा विचारात हरवलेली असते. तर पाहत रहा विण दोघातली ही तुटेना.